निवडणुकीच्या तोंडावर कोपरगावचा विषय खोल झालाय। कोल्हे शरद पवारांसोबत जाणार आणि पुन्हा एकदा कोपरगावात काळे विरुद्ध कोल्हे असा अटीतटीचा सामना रंगणार अशी सगळ्यांचीच भोळी भाबडी मतं होती। पण हे पॉलिटिक्स हे बाबू, असं काहीसं पडद्यामागे घडलं आणि कोल्हेंनी विधानसभेतून माघार घेतली। त्यामुळे आशुतोष काळे वन साइड चालणार हे तर कन्फर्म होतं। म्हणून शरद पवारांनी तुतारीच्या चिन्हावर एक नौखा खेळाडू मैदानात उतरवलाय। पण शरद पवारांची इमोशनल जादू इथे फारच फिकी पडताना दिसतेय। उमेदवार नौखा असणं, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पक्षातही फारसा कनेक्ट नसणं, मतदारांमध्ये उठबस नसणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉलिटिकल व्हिजन जनतेपर्यंत पोहोचवता न येणं, हे सगळे अडथळे पाहता इथे सध्या तरी काळेंना अप्पर हँड आहे। कोपरगावची खेळी करून शरद पवार कसे फसलेत? संदीप वरपे यांना तुतारीकडून तिकीट मिळूनही इतर मतदारसंघात शरद पवारांची जशी क्रेज आहे तशी वरपे यांना कोपरगावात मिळवता का येत नाहीये? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघाचं ग्राउंड पॉलिटिक्स काय सांगते, त्यातच हा खराखुरा आणि इन डेप्थ पॉलिटिकल आढावा। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र। कोपरगावचा विषय क्लिअर कट होता। ज्याचा आमदार त्याला तिकीट हा फॉर्म्युला महायुतीने लागू केल्यानं कोल्हे हे शरद पवारांची तुतारी किंवा अपक्ष चिन्ह घेत काळे यांना आव्हान देणार। पण कोल्हे यांनी महायुतीचा धर्म पाळत विधानसभेतून माघार घेतली आणि कोपरगावचा काळे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष थंडावला। पण यानंतर खरी कसोटी होती ती शरद पवार यांची। तगडा विरोधक तर स्पर्धेतून बाहेर पडला। आता उमेदवारी कोणाला द्यायची या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असताना शरद पवारांनी एकनिष्ठ कार्यकर्ते असणाऱ्या संदीप वरपे यांच्या हातात तुतारी दिली आहे आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला। कोल्हे यांनी माघार घेतल्यानं आधीच कोपरगावचा निकाल एका बाजूला झुकला होता। अशा वेळेस पवार इथे काहीतरी मोठी खेळी करणार असा सगळ्यांचाच अंदाज होता। पण एका सामान्य कार्यकर्ता असणाऱ्या संदीप वरपे यांना उमेदवारी देऊन शरद पवारांनी कदाचित कोपरगाव मधून सहानुभूतीचा शिक्का वापरण्याचा प्लॅन आखला असावा। पण एकनिष्ठतेची कसोटी आणि शरद पवारांचं नाव जर वजा केलं तर संदीप वरपे यांचं नाव पवारांनी नेमकं कोणतं समीकरण डोक्यात घेऊन पुढे केलंय हा एक मोठा प्रश्न पडतो। कोपरगावात वरपे यांचा म्हणावा असा जनसंपर्क नाहीये। मतदारसंघातील काही गावातील नागरिकांशी बोलताना हा उमेदवार आणि या उमेदवाराचं नावही माहीत नसल्याचं निदर्शनास आलंय। अर्थात जनसंपर्काच्या बाबतीतही वरपे कोपरगावात भरपूर बॅकफुटवर फेकले गेलेत। स्थानिक स्वराज्य संस्था आणि अगदी त्यांच्या ग्रामपंचायतीतही एक लोकप्रतिनिधी म्हणून असणारी त्यांची राजकीय ताकद नाहीये, ही गोष्ट ही तुतारीसाठी धोक्याची ठरू शकते। तिसऱ्या बाजूला वरपे यांच्या प्रचाराची संपूर्ण लाईनच ही आशुतोष काळे यांच्या विरोधातील आहे। महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्यांचं व्हिजन, काम आणि पॉलिटिकल क्रिटिक्सच्या बाबतीतही त्यांना म्हणावी अशी छाप पाडता आलेली नाहीये। अर्थातच महाविकास आघाडीसाठी आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षासाठी ही तशी निश्चितच चांगली बाब नाहीये। फक्त विरोधकांकडूनच नाही तर मतदारसंघातील जनतेमधूनही तुतारीच्या उमेदवारीची आता डमी उमेदवार म्हणून खासगी चर्चा होऊ लागली आहे। कोपरगावचं सध्याचं ग्राउंड पॉलिटिक्स पाहता शरद पवारांचा अंदाज चुकलाय असं मत स्थानिक पत्रकारही व्यक्त करू लागलेत। 2019 ला भाजपच्या बाजूने असणारं वारं आणि कोल्हे सारखे तगडे विरोधक असल्यामुळे खरं तर काळे अगदी निसटत्या लीडने आमदार झाले। मात्र आमदारकीच्या पहिल्याच कार्यकाळात कोपरगावची नस अचूक पकडून त्यांनी कामाला सुरुवात केली। संस्थात्मक जाळं आणि सहकारी साखर कारखाना मजबूत करून काळे यांनी आपल्या हक्काची वोट बँक आधीच मजबूत करून ठेवली। त्यात महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादांना साथ देत काळे यांनी मजबूत निधी कोपरगावसाठी खेचून आणला। साठवण तलाव क्रमांक 5, पाणी पुरवठा योजना, रस्ते, विमानतळ आणि अनेक लहान मोठ्या गोष्टींसाठी पॉलिटिकल करेक्ट राहत त्यांनी सत्तेचा पुरेपूर वापर करून घेतलाय। त्यात शरद पवार गटातील नेत्यांशीही सौख्य असल्यानं राष्ट्रवादीचा इमोशनल फॅक्टरही त्यांनी कोपरगाव मध्ये चालू दिला नाहीये। त्यात सय्यद बोलणं आणि जास्त भावनिक न होता काम करणं या सगळ्या गोष्टी त्यांना प्लस मध्ये ठेवतायत। अर्थात हे सगळं एका बाजूला आणि शरद पवार यांनी दिलेला उमेदवार एका बाजूला असा सगळाच एकूण प्रकार घडल्यानं शरद पवारांनी आशुतोष काळे यांना जाणून बुजून आमदारकीला फुलटॉस तर दिला नाहीये ना, अशी भाबडी शंका ही मतदारांना पडली आहे। त्यामुळे कोपरगावात 23 तारखेला निकाल फिरवायचा असेल तर शरद पवारांना सध्या तरी काहीसा जादूची छडी फिरवण्याचा कार्यक्रम करावा लागणार आहे। नाहीतर हे सगळं प्रकरण आमदार आशुतोष काळे यांच्या पथ्यावर पडणार आहे असा स्थानिक माहोल सांगतोय। बाकी तुम्हाला काय वाटतंय?
कोपरगावचा टीव्ही सारखेचा निकाल नक्की कुणाच्या बाजूने लागतोय? शरद पवारांची इथली खेळी कामाला येणार का, की आशुतोष काळे यांच्यासाठी विजयाचा रस्ता आणखीन सुखकर होणार? ते येणाऱ्या काळातच समजेल. पण तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.